विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. सर्वांना नमस्कार. इयत्ता 10वी गणित सेतू चाचणी क्रमांक 3 पूर्वतयारी या चाचणी क्रमांक 3च्या पूर्वतयारीकरता थोडासा ॲडिशनल भाग आपल्याला इथं घ्यावा लागेल. उदाहरणार्थ गुणोत्तर ह्या प्रकरणामधल्या काही शंका, त्यानंतर त्रिकोणमितीमध्ये पण काही थोडासा भाग हा बेसिकली करत आपण पुढे जाणार आहोत. तत्पूर्वी जिथपर्यंत हा भाग सोपा आहे तिथपर्यंतचा भाग आपण करून घेऊया. तुम्हाला याची ओळख होती. पहिल्या प्रश्नामध्ये नैसर्गिक संख्या संच ओळखा असा भाग आहे. नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठनं असते सांगा बाळांनो. निसर्गामध्ये सुरुवात कुठून होते? नैसर्गिक संख्या संचाची सुरुवात ही कशी असते? नैसर्गिक संख्या 1 पासून सुरुवात होते, 1 2 3 असं डॉट 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 डॉटपर्यंत जातं. जेव्हा त्याच्यामध्ये 0 येतो तेव्हा ते पूर्ण संख्या संच होतं. जेव्हा त्याच्यामध्ये 0 1 2 आणि -1 -2 अशा संख्या असतात तेव्हा तो पूर्णांक संख्यांचा संच होत असतो. तुम्ही नैसर्गिक संख्या संच ओळखा ज्याची सुरुवात 1 पासून होते. निसर्गामध्ये 0 कधी असत नाही. हे पूर्ण संख्या संच होतं. हे W निसर्गामध्ये ची सुरुवात 1 पासून होते आणि खालीलपैकी कोणता संच हा नैसर्गिक संख्या संच आहे ओळखा किंवा पूर्ण संख्या संच आहे ओळखा. त्याची ओळख ही अशी करणार आहोत. तुम्हाला जर 4 ऑप्शनल दिले तर ह्यातला नैसर्गिक संख्या संच कोणता, तर हा नैसर्गिक संख्या संच येणार आहे. असा ओळखण्याचा भाग हा होता. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, सगळ्या संख्यांना वास्तव संख्या संचामध्ये आपण घेत होतो. ह्या सगळ्यांची ओळख तुम्हाला पहिल्या लेसनच्या वेळेला 10वीत शिकत आहात तरीसुद्धा तुम्ही 9वीचेही सगळे तास अटेंड करा, जरा बघा थोडंसं. त्यामुळेही तुम्हाला त्याची रिव्हिजन होईल. अंतिम चाचणीकरता जो पहिला भाग आहे तो आपल्याला नैसर्गिक संख्या संचांचा संच ओळखा असा भाग आहे. दुसऱ्यामध्ये एका बहुपदीची किंमत काढायला सांगितली आहे. आता ती बहुपदीची किंमत काढणं हा जो भाग आहे, समजा की तो याची किंमत किती, समजा की p वर्ग बरोबर 16 असं दिलं आहे आणि pची किंमत इथं 4 घ्या, तर याची किंमत किती येणार? ह्या बहुपदीची किंमत काढा. कसं काढायचं होतं सांगा बरं. p बरोबर ही पॉलिनॉमियल जी आहे, ही जी पॉलिनॉमियल आहे ह्या बहुपदीची किंमत काय काढायला सांगितलं बघा बरं. p बरोबर 4 घेतलं तर ह्या बहुपदीची किंमत किती असेल? सोपं टेक्निक होतं. 4चा वर्ग 16, 16 वजा 16 ह्याची किंमत किती आली सांगा बरं? 0 आली. तुम्ही त्यातला योग्य पर्याय निवडायचा होता. इथं कोणतीही संख्या असेल तर अशा रीतीने आपल्याला ते गणित, इथं समजा 3 असेल तर इथं त्या पद्धतीने जे काही उत्तर येईल तिथे बहुपदीचे उत्तर तुम्हाला काढायचं आहे. त्यात तिसरा पर्याय जो आहे, तुम्ही चौकोनाच्या सगळ्या प्रकारांचं जरा नीट निरीक्षण करा. चौकोनाचे जे प्रकार आपण बघितलं होतं, उदाहरणार्थ आयत असा असतो बघा, आयत. त्यानंतर दुसरा चौकोन समजा मी असा काढला. हा कसला चौकोन सांगा बरं. हा चौकोन कसला सांगा. हा चौकोन आहे. कसला चौकोन म्हणणार याला? समांतरभुज चौकोन. समजा असा चौकोन काढला, ह्याला कसला चौकोन म्हणणार? समलंब चौकोन. आणि असा एक चौकोन काढला समजा की इथं हा चारी पण बाजू सारख्या असणारा हा समभुज चौकोन. कुठल्या चौकोनामध्ये लगतच्या बाजू तुम्हाला सारख्या दिसायला? ह्या समोरची बाजू नको, लगतची बाजू. ही आणि ही सारखी आहे का बघा? नाही. ही आणि सारखी आहे का बघा बरं? नाही. ही आणि सारखी आहे का बघा? नाही. पण इथं मात्र ह्या चारी बाजू सारख्या असतात. ह्या चारपैकी असा कोणता चौकोन आहे ज्याच्या लगतच्या बाजू सारख्या आहेत? समोरच्या बाजू सारख्या नव्हे, इथं समोरच्या बाजू सारख्या आहेत, इथं लगतच्या बाजू सारखा असणारा हा समभुज पण आहे. आणि ह्यात असतात तर तो समजा असा एक असता बघा. हा समजा की हा चौरस आहे. चौरस हा, प्रत्येक चौरस हा सुद्धा समभुज चौकोन असतो आणि त्यामुळं त्याच्याही पण तो जर पर्याय असेल तर कुठल्या चौकोनाच्या लगतच्या बाजू सारख्या आहेत त्याचं नीट निरीक्षण करा आणि तुम्ही त्याचं चॉईस करून त्याचं तुम्ही उत्तर निवडणार आहात. अशी ही तुम्हाला ह्या कृतीपत्रिकेसाठी की याच्यातला हा भाग पूर्ण करायचा होता. पुढचा एक प्रश्न असा विचारला आहे 9वीच्या बेसिक नॉलेजवरती. तो आहे 3 किंवा 3 बिंदूंना समाविष्ट करणाऱ्या किती रेषा काढता येतील? 3 बिंदूंना समाविष्ट करून घेणाऱ्या किती रेषा काढता येतील? 3 बिंदूंना समाविष्ट करून घेणाऱ्या किती रेषा आपण काढू शकतो? आता इथं बघा पर्याय आहे. हे जे पर्याय काय दिलेत बघा, 3 बिंदू आणि ह्यापैकी अचूक पर्याय निवडायचा आहे.
आता पर्यायही तुम्हाला ते सांगून ठेवतो की 3 बिंदूंना समाविष्ट करून घेणाऱ्या तुम्ही किती रेषा काढू शकाल. पर्याय असे आहेत इथं. पर्याय पहिला आहे 2, 3, 2 काढू शकतो, 3 काढू शकतो, 1 किंवा 3, 1 किंवा 3 आणि आणखी शेवटचा पर्याय आहे नाही, यापैकी नाही असं पर्याय आहे. आता 3 बिंदू तुम्ही समजा असे घेतले, तर समजा हा ABC असे बिंदू घेतले, तर यातून जाणारी एकच रेषा काढता येईल. 3 तुम्ही असे घेतले तर 1, 2, 3 असे काढता येतील. मग इथं कसे घ्यायचं ही कंडिशन त्यांनी सांगितली नव्हती. 3 एकरेषीय बिंदू असेल तर त्या बिंदूतून जाणारी एकच रेषा आपण काढू शकतो. 3 नैकरेषीय असेल तर 3 रेषा काढू शकतो. आता इथं उत्तरामध्ये काय घेणार तुम्ही? 3 घेणार की 1 घेणार, काय दोन्ही घेणार, किंवा 1 किंवा 3 घेणार? तर ही दोन्ही उत्तर आपल्याला घ्यावी लागतील. त्या तिन्ही बिंदूची जी कंडिशन आहे ते एकरेषीय आहेत ते नैकरेषीय आहेत हा विचार तुम्ही ठरवा. एकरेषीय असतील तर 1 काढता येईल किंवा नैकरेषीय असतील तर 3 काढता येतील. त्यामुळे ह्याचं बरोबर उत्तर हे घ्यावं लागेल आपल्याला. नैकरेषीय बिंदूच्या मधून जाणाऱ्या रेषा किती काढता येतील, एकरेषीमधून काढणाऱ्या रेषा किती काढता येतील, ह्या संबोधला जी पॉसिबल वेज आहेत त्या पर्यायांचा विचार करून आपल्याला याचं उत्तर ठरवावं लागेल. याचं उत्तर 1 किंवा 3 असं घ्यावं लागेल. ओके बघा ना. हां, त्रिकोणाच्या 2 बाजू अशा आहेत तर तिसरी खालील बाजू असणार नाही. त्रिकोणाच्या 2 बाजू अशा आहेत. मी बऱ्याच मुलांना असा प्रश्न विचारून बघितला. कसा प्रश्न आहे बघा. त्रिकोणाच्या 2 बाजू ह्याचे उत्तरही नीटपणे मुलांना देता आलं नाही. 2 बाजू आहेत, ही 5 आहे आणि 1.5 आहे. ह्या त्रिकोणाच्या 2 बाजू फिक्स आहेत. तिसरी बाजू ही असणं शक्यच नाही. त्याचे 4 पर्याय दिलेत. 3.7, त्यानंतर आहे 4.1, त्यानंतर आहे 3.8 आणि आहे 3.4. लक्षात घ्या, बऱ्याचशा शहाण्या मुलांचं सुद्धा ह्या 2 बाजू फिक्स आहेत. आता तिसरी बाजू ह्यापैकी एक बाजू असणं शक्यच नाही. बऱ्याचशाच मुलांना आता हा प्रश्न विचारला, 3 बाजू दिल्यावर त्रिकोण काढता येतोच, हे वाक्य खरं नाही आहे. 3 बाजू दिल्या असताना त्रिकोण काढता येतो असं वाटते फक्त तुम्हाला, पण प्रत्यक्षात हे असं नाही आहे. समजा एक बाजू 3 दिली, एक बाजू 4 दिली आणि दुसरी बाजू 10 दिली, तर हे त्रिकोण काढता येईल का? हे बघा, हे 10चं एक सेगमेंट काढून ठेवूया आणि ह्याचे 3चा आणि 4चा चाप मारूया आपण. तर हे तुम्ही प्रत्यक्षात करून बघा. सगळ्यात 3 बाजू दिल्यानंतर त्रिकोण काढता येतो असं वाटतं तुम्हाला, पण तसं नाही येते. समजा मी एक 3 बाजूचा चाप केला, हे असं येते. 4 बाजूचा चाप घेतला आणि असं काढलं तर हे असं येते. हे दोन्ही चाप एकमेकांना छेदणारच नाहीत. आता हेच काम मी तुम्हाला असं सांगितलं असेल 3, 4, 5. आता इथं मात्र बघा, हे एक 5चं काढा, एक चाप तुम्ही 3चा काढा, एक मात्र तुम्ही 4चा काढा. हे चाप मात्र छेदतात आणि ट्रायंगल फॉर्म होतं. लक्षात घ्या, त्रिकोण कधी काढता येतो, ह्या 2 बाजूंची कोणत्या पण 2 बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी आली पाहिजे. ही जी बेरीज 7 आली, ही तिसरी बाजू 10 आहे. तिसऱ्या बाजूपेक्षा लहान आली तर चालणार नाही, ते छेदणार नाहीत रेषा, असं होणार आहे. इथं बघा, ह्या 2 बाजूंची बेरीज करा, ह्या तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी आली पाहिजे. 3 बाजू दिल्या असता त्रिकोण काढता येतो हे विधान चुकीचं आहे. कुठल्या पण त्यातल्या 2 बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठीच असायला पाहिजे. आता ह्याच्याने बेरीज करून बघा, ही मोठी बाजू 5 आहे म्हणून बाजू ठेवतो, ह्याच्याने बेरीज करा, 5.2 आलं बघा. ह्याच्यापेक्षा मोठा आहे की नाही? यस, इथं ट्रायंगल फॉर्म होतो. इथं बेरीज करा, इथं पण ट्रायंगल फॉर्म होणार. इथं बेरीज करा, पण इथं बेरीज करा. आता इथं काय होणार सांगा? 4.9 होणार बघा. हे 5पेक्षा कमी आलं, त्यामुळं हे चाप असे छेदणार नाहीत. त्यामुळं हाही बाजू असणं शक्य नाही असं आपल्याला पर्याय उत्तर द्यायचं आहे. गणितामधली हुशार मुलंसुद्धा, ज्यांची गणितामधली गती चांगली आहे, त्यांनीसुद्धा हा 9th स्टँडर्डमधला हा विचार करायचा आहे की त्रिकोणामध्ये 3 बाजू दिल्यावर त्रिकोण काढता येतो हे विधान सत्य नाही. तर त्याची 2 बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठीच असायला पाहिजे, तरच ते एकमेकांना छेदतात, नाहीतर ते छेदत नाहीत, असा तो भाग आहे. त्यामुळं हा जो 4था ऑप्शनल आहे, ही बाजू त्या त्रिकोणाची असणं शक्य नाही, कारण ह्या दोन्हीची बेरीज ह्या तिसऱ्या बाजूपेक्षा कमी येते.
एकदा हे 3, 4, 10चं प्रयोग प्रत्यक्षात करून बघा आणि संकल्पना स्पष्ट करून घ्या. ओके बाळांनो, ह्या 9वीच्या नॉलेजच्या 10वीच्या मुलांना परत एकदा आठवण करून देतोय की 9वीचे सर्व लेक्चर्स, हे सर्व गोष्टी आपण 9वीच्या टेक्स्टबुकमधली सर्व उदाहरणं आपण सोडवले. पहिले 3 टॉपिक आपण पूर्ण केलेत. 9वीचा संपूर्ण अभ्यासक्रम आपल्याला पूर्ण करायचा आहे. आता लवकरच सेतू ब्रिजमधून आपण बाहेर पडल्याबरोबर आपण पुढील अभ्यासक्रमाला सुरुवात करतो आहे. पुढचे जे राहिलेले भाग आहेत तेही आपण पूर्ण करून देतो आहे. तुम्ही 10वीच्या मुलांनी 9वीचे सुद्धा लेक्चर्स ऐकत आहात. काही पालक मंडळींचं सहकार्य आहे, पालकांचेही कॉन्टॅक्ट होत आहेत. पालकही सांगत आहेत सर हे जरा एवढंच नव्हे तर एक पालकांनी 8वीचे सुद्धा सर लेसन्स फास्टली आणि लवकरात लवकर पूर्ण करा असा मेसेज पाठवला आहे. पालक मंडळींचं आभार. आपल्या पाल्याला त्यांनी ते मोबाईलची उपलब्ध करून देत आहेत. व्हॉट्सअपवरती चॅनलला सबस्क्राईब करतायत. आपली गणित मैत्रीची ताकद आमची वाढत आहेत. त्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद. हां, आता परत अशा गोष्टी आपण इथं क्लिअर करून घेतो जरासं की खालील उपप्रश्न सोडवा. प्रश्न पहिल्यामध्ये हे 6 उपप्रश्न होते. 6 रिकाम्या जागा होत्या. नैसर्गिक संख्या 1 पासून सुरुवात असलेला अनंतापासून वाढणारा. पीची किंमत 3 असेल तर पी वर्ग वजा 9चं उत्तर किती येणार बघा बरं. 9 पीचा वर्ग 3चा वर्ग 9 वजा 9 त्याचं उत्तर 0 येईल. त्यानंतर असा एक प्रश्न इथं होऊन गेला होता. तो x अधिक y बरोबर 4 असेल आणि x ची किंमत 2 असेल तर y ची किंमत किती असेल. अगदी सोपा प्रश्न आहे बघा. x ची किंमत 2 घेतली हे असं होणार. y बरोबर 4 वजा 2 y बरोबर 2 येणार. अशा रीतीने ह्याची ही रिकाम जागा तुम्हाला पूर्ण करता येणार होती. ज्या चौकोनाच्या लगतच्या बाजू सारख्या असतात असा चौकोन होता समभुज. त्यात समभुजही चालतो आणि चौरस चालतो. त्यापैकी कोणता पर्याय आहे तो बघून तुम्ही लिहू शकता. 3 बाजूंना समाविष्ट करून घेणे. एका रेषेत असतील तर एकच, अनेक रेषेत असतील तर 3 रेषा काढू शकतो. त्याचे पर्याय 1 आणि 3 येणार. आणि त्रिकोणाच्या 3 बाजू काढताना, त्रिकोण काढत असताना 2 बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असली तरच ते छेदते, नाहीतर छेदत नाही. ह्याचा विचार करून एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं होतं. असा हा पहिला प्रश्न तुम्ही सोडून आहात. प्रश्न दुसऱ्यामध्ये जात असताना काही गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. भूमितीमध्य म्हणजे काय. भूमितीमध्य म्हणजे काय. आता 9th स्टँडर्डमधला हा कन्सेप्ट होता. भूमितीमध्य ही संकल्पना कशी आहे बघा. ABC ह्या 3 संख्या पारंपरिक प्रमाणात असतील. ABC ह्या 3 संख्या पारंपरिक प्रमाणात असतील तर पारंपरिक प्रमाणात असणे ही संभव आपण थोडंसं हळूवारपणे स्पष्ट करून घेणार आहोत. समजा 4 संख्या पारंपरिक प्रमाणात असतील तेव्हा कसं लिहायचं होतं. हाही 9व्या इयत्तेमधला भाग होता. थोडंसं झाला नसला तरीसुद्धा परत एकदा बघून घेणार आहोत आपण 9वीचा लेसन्स. तो पुढच्या तासिकेपासून 9वीचा हाही लेसन आपण सुरू करतो आहे. त्या लेसनमध्ये ह्या पारंपरिक प्रमाणामध्ये A भागिले B बरोबर C भागिले D असेल तर ह्या पारंपरिक प्रमाणात असं आपण म्हणतो. ह्या प्रमाणात असं म्हणू शकतो. ह्या संख्या जर आपण 3 संख्या दिल्या असतील तर ह्याची परंपरा कशी टिकवायची होती बघा. ABC ह्या परंपरेत येत असताना A भागिले B बरोबर काय करायचं बघा बरं. B ह्या जोडी आणि ही जोडी करायची. B भागिले C हे असा रेशो सारखा असला तर त्याला परंपरित म्हणतात. जेव्हा A भागिले B आणि B भागिले C ह्यांचं रेशो, यांचं गुणोत्तर, यांचं भागाकार सारखा असतो तेव्हा एक संकल्पना तयार होते. B गुणिले B बरोबर B वर्ग बरोबर AC असं तयार होतं. आणि जेव्हा B वर्ग बरोबर AC असतं तेव्हा B ला A आणि Cचा काय म्हणतात सांगा बरं. भूमितीमध्य असे म्हणतात. आता आपल्या बेसिक नॉलेजमध्ये ABC ह्या 3 संख्यांचा भूमितीमध्य ही संकल्पना समजून घेण्यासाठी जेव्हा B वर्ग बरोबर AC असतं तेव्हा B ला A आणि Cचा भूमितीमध्य म्हणतात. जेव्हा B वर्ग बरोबर AC असतं तेव्हा B ला A आणि Cचा भूमितीमध्य असं म्हणतात. आता आपल्याला 4 आणि 9चा समजा भूमितीमध्य काढायचा आहे. 4 आणि 9चा 4 आणि 9 या संख्यांचा भूमितीमध्य समजा x आहे. तर भूमितीमध्य म्हणजे काय. हा जो भूमितीमध्य आहे ह्या दोन्हीच्या ह्याचा भूमितीमध्य ह्याचा वर्ग करायचा आणि तो ह्या दोन्हीच्या गुणाकारा इतका घ्यायचा. आता काय करू शकता तुम्ही. याचं गुणाकार करा. काय येणार बघा. x वर्ग बरोबर 36. x बरोबर किती आलं सांगा 6. ह्याचा अर्थ असा झाला 4 आणि 9चा भूमितीमध्य असणारी संख्या आहे ती आहे 6. ह्याचा पडताळा बघा. इथं भूमितीमध्य का म्हणायचं याला तर 4 भागिले 6चं याचं जे गुणोत्तर येतं
तेच गुणोत्तर 6/9चं येतं की नाही बघा. बे दोन्ही 4, बे त्रिक 6, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9 ह्याचं गुणोत्तर समान येतं. आलं लक्षात. असाच भूमितीमध्ये तुम्हाला समजा की 2 आणि 8चा काढायला सांगितलं. ह्याचा भूमितीमध्ये समजा तुम्ही y घेतला तर कसं करणार सांगा. परत कसं करणार सांगा. हां, yचा वर्ग बरोबर 2 गुणिले 8, y वर्ग बरोबर 8 दुनी 16, y बरोबर आलं सांगा 4. म्हणजे 2 आणि 8चा भूमितीमध्ये जो आहे 2 आणि 8चा तो 4 आहे. ह्याचं कारण बघा, ह्या दोघांचा भागाकार हा 1/2 येणार, ह्याचा पण भागाकार 1/2 येणार. म्हणजे हा त्याचा भूमितीमध्ये आहे अशी संकल्पना इथं क्लिअर होती. प्रमाणात असणे म्हणजे काय, भूमितीमध्ये असणे म्हणजे काय, ही संकल्पना क्लिअर असेल तर तुम्हाला हे 2 आणि 8चा 4 आणि 9चा भूमितीमध्ये हा कसा अभ्यासायचा ह्याच्यामध्ये थोडीशी अभिरुची वाढेल. हा आपण 9वीचा 4थ्या धड्यामध्ये हे पुन्हा एकदा आपण 9वी इयत्तेमध्ये बघणार आहोत. तुम्ही ते 9वीमध्ये उद्याच्या 9वीच्या तासाच्या वेळेला आपण हा भाग नीटपणे तुम्ही समजून घेऊ शकता. आलं लक्षात. ही भूमितीमध्ये परंपरित प्रमाण ह्या संकल्पनेवर आधारित आपण ही उदाहरणं इथं अशा रीतीनं पूर्ण करायची आहेत किंवा पूर्ण करणार आहोत. याच्यानंतरचा भाग बघा असा आहे. अवयव पाडा. अवयव पाडा. मी एका मुलीने उत्तर ह्याचं असं दिलं, अवयव पाडा. बघितल्याबरोबर उत्तर तिनं सांगितलं. ते उत्तर असं होतं, x² वजा 16 चे अवयव x अधिक 16 x वजा 16. हे बरोबर आहे का? नाही आहे. x अधिक 16 त्याला हे कळालं x अधिक येणार a वजा येणार, पण हे जर नीट बदल लक्षात घ्या. ह्याचे a² वजा b² अवयव काय पडतात बघा बाळांनो. काय आहे ते अवयवाचे a² वजा b²चे a² वजा b² अवयव काय पडतात बघा. एकदा a अधिक b आहे आणि एकदा a वजा b आहे, किंवा एकमेकामध्ये आदलाबदल झाला तरी चालेल, काय बिघडणार नाही. ते आपल्याला अगोदर ह्याचा अवयव x अधिक 16 आणि x वजा 16 असं येतील का? नाही येणार. तुम्ही a² वजा b² अवयव पडतात. इथं x² आहे, पण हे 16 म्हणजे कुणाचा वर्ग आहे हे तुम्हाला लिहायला पाहिजे अगोदर, आणि मग तिथं a आणि b ला निवडायचं आहे ह्या वर्गांना सोडून. काय उत्तर येणार सांगा आता. x 4 4 एकदा अधिक घ्या एकदा वजा घ्या. इथं बघा a² हे आहे तसं राहतं. हा बदल नीट लक्षात घ्या. x² वजा 25 किंवा y² वजा 25. समजा तुम्हाला y² वजा 25 हे सांगितलं, काय अवयव पडणार होता इथे. हां, शाई जरासं इथे फुटती ती, हां, म्हणून ते काढून टाकतो लगेच. हां, y² वजा 25 काय अवयव पडणार सांगा बाळांचे. y² वजा 25 म्हणजे 5चा वर्ग. याचे अवयव पाडा. y अधिक 5 एका कंसात पडणार आणि y वजा 5 दुसऱ्या कंसामध्ये पडणार. अशा रीतीने आपल्याला याचे अवयव पाडावे लागतील. एकदा अधिक आणि एकदा वजा, a अधिक b आणि a वजा b असे तिचे अवयव सहजपणे आपल्याला पाडायचे आहेत. समांतरभुज चौकोनाच्या एका कोणाचे माप 40 अंश आहे, तर त्याच्या सम्मुख कोणाचे माप किती असेल. समांतरभुज चौकोनाच्या एका कोणाचे माप, समांतरभुज चौकोनाच्या एका कोणाचे माप हे 40 अंश आहे. समांतरभुज चौकोनाच्या एका कोणाचे माप हे 40 अंश आहे. हा समांतरभुज चौकोन एका कोणाचे माप 40 अंश, एका कोणाचे माप 40 अंश. त्याच्या सम्मुख कोणाचं माप किती असणार सांगा बरं. 40 अंश असणार. पण त्याच्या लगतच्या कोणाचं माप किती असणार. त्याच्या ह्या लगतच्या कोणाचं माप किती असणार. हा त्याचा सम्मुख कोण होता, हा लगतचा कोण. ह्या दोन रेषा समांतर असणार ना. दोन समांतर रेषा ही छेदिका. हे कसल्या प्रकारचे कोण झाले सांगा. हे दोन कोण, ही बघा, हे असा दृष्टिकोन तुमच्याकडे आला पाहिजे. ह्या समांतर रेषा, ही छेदिका, हे कोण कुठल्या प्रकारे झाले असा अंतरकोण झाले. आणि अंतरकोण कसे असतात बाळांनो, पूरक असतात.
ह्याचा अर्थ x अधिक 40° बरोबर 180°. पूरक असणे, जेव्हा दोन कोणाच्या मापांची बेरीज 180 असते अशा दोन कोणांना एकमेकांचे पूरक कोण असं म्हणतात. जेव्हा दोन कोणाच्या मापांची बेरीज 90° असते अशा दोन कोणांना एकमेकांचे कोटी कोण असे म्हणतात. आता एक्सची किंमत तुम्ही काढा. हा एक्स हे 40 वजा होतील, 140मधून 40 गेली, ह्याचं उत्तर 140° येईल. ह्याच्या समोरचं सुद्धा 140चा येणार, ह्याच्या समोर सुद्धा 40चा येणार. असे समांतरभुज चौकोन, चौकोनाचे प्रकार काढून त्याच्या संकल्पना स्वतःच्या क्लिअर झाल्या पाहिजेत. असा हा प्रश्न दुसऱ्यामधला हा एक उपप्रश्न इथं सोडवायचा होता. हां, अजून एक प्रश्न असा आहे बघा. त्रिकोण PQR मध्ये, त्रिकोण PQR मध्ये त्रिकोण चौथा प्रश्न, याच्यामधला प्रश्न दुसऱ्यामधला चौथा. त्रिकोण PQR मध्ये कोण R हा कोण Q पेक्षा मोठा आहे. कोण R हा कोण Q पेक्षा मोठा आहे. आता सांगा मला, तर ह्याच्यातली कोणती बाजू मोठी येणार? R कोणाच्या समोरची बाजू मोठी असणार. जो कोण मोठा आहे त्याच्या समोरची बाजू मोठी असणार. आता R कोणाच्या समोरची बाजू कुठली येणार सांगा? त्रिकोण PQR काढल्यावर Rच्या समोर त्या Rला त्रिकोण PQR मधनं Rच्या समोर काढताना Rला वगळायचं. उरलेले दोन अक्षर म्हणजे ही बाजू PQ ही मोठी येणार कोणापेक्षा? Q कोणापेक्षा. आता PQR मधला Q कोणाच्या समोरची बाजू करताना Qला काढायचं म्हणजे PR पेक्षा मोठी येणार. R कोणाच्या समोरची बाजू येणार PQ, Q कोणाच्या समोरची बाजू येणार PR, आणि जो कोण मोठा आहे त्याच्या समोरची बाजू मोठी येणार. जे कोण सारखे असतात त्याच्या कोणासमोरची बाजू सारखी असते. जे कोण मोठे आहेत त्याच्या समोरची बाजू मोठी असणार. हे जे चार पर्याय होते त्या पर्यायापैकी हा PQ हा मोठा असणारा PR पेक्षा हा पर्याय आपल्याला बरोबर निवडायला पाहिजे. बाजू समोरचे कोण मोठे असेल तर कोण बाजू कुठल्या मोठ्या असतात हा भाग आपल्याला तिथं क्लिअर करायचा आहे. आता त्याच्यापैकी प्रश्न तिसऱ्यामध्ये जात असताना पहिला प्रश्न आहे तो गुणोत्तर आणि प्रमाण ह्याच्यावरचा भाग आहे. आपण गुणोत्तर प्रमाण ही संकल्पना परत एकदा, योग क्रिया म्हणजे काय, वियोग क्रिया म्हणजे काय, योग वियोग म्हणजे काय, कॉम्पोनंट डिव्हिडंड म्हणजे काय, हे परत एकदा नीटपणे समजून घेणार आहोत आणि मग आपण पुढचा भाग पूर्ण करणार आहोत. तत्पूर्वी एक प्रश्न यातला असा सोडूया आपण. प्रश्न तिसऱ्यामधला, ह्याचे दोन उकली सांगा. कुठल्या? x वजा y बरोबर 11. x वजा y बरोबर 11 या समीकरणाच्या दोन उकली सांगा. ह्याला अनंत उकली सांगता येतात. अनंत म्हणजे अनंत. त्यापैकी दोन उकली आपल्याला सांगायचे. उकली म्हणजे उत्तर, या समीकरणाचं समाधान करणारी दोन उत्तरं. दोन संख्या सांगा त्यांची वजाबाकी 11 येते. सांगा, बोला बघूया काय काय घेणार. कुठले पण दोन सांगा. समजा हे तुम्ही पहिलं 12 घेतला तर ह्याचं किती घ्यायला पाहिजे बघा? 1. बघा बरं, 12 1. पुढचं सांगा. हां, 13 2 11. 14 किती घ्यायला पाहिजे? 3. अशी उत्तर तयार करू शकता. हेच पाहिजे असं नाही. समजा तुम्ही हे 20 घेतला एक्सची किंमत, तर वाय किती घ्यायला पाहिजे? 9 घ्या ना. समजा तुम्ही एक्सची किंमत 22 घेतला तर वाय 11 घ्या. तेही उत्तर चालू शकतं. समजा तुम्ही 33 घेतलात तर हे 22 घ्या ना. ह्याची वजाबाकी 11 येते. अशा रीतीनं याची अनंत उत्तर आपल्याला तयार करायचे आहेत. आता यानंतर आपल्याला 9वीच्या लेसनमध्ये जो भाग होता तो भाग आपल्याला जरा सखोल प्रमाणात घ्यायचा आहे. म्हणून आपण हे थांबवतो आता, कारण त्याच्यामध्ये गुणोत्तर प्रमाण आणि त्रिकोणमिती ह्या दोन्ही संबोध 9वीच्या लेसनमधल्या परत एकदा थोडंसं त्रिकोणमितीमधल्या साइन कॉस टॅनच्या किमती कशा काढायच्या, ते रेशो कसं काढायचं, त्यानंतर हे गुणोत्तराला जे ए भागिले बी असतं तेव्हा बी भागिले ए म्हणजे काय, हे ए अधिक बी भागिले बी कसं काढायचं, ए वजा बी भागिले बी म्हणजे कसं काढायचं, त्यानंतर ए अधिक बी ए भागिले बी ह्याची किंमत आपण म्हणजे काय, हे रेशो कसे काढायचे, ह्या गुणोत्तराचा जो भाग आहे तो भाग आपण जरा डिटेलमध्ये घेऊया आणि मग म्हणजे ते कळायला सोपं जाईल.
त्याचं गणित उत्तरं पाठ केल्यासारखं गणित आपल्याला शिकायचं नाही आहे. 10वीच्या मुलांना परत एकदा आठवण करून देतो आहे, आपण हा सगळा भाग त्रिकोणमिती असेल, गुणोत्तर प्रमाण असेल, हा सगळा भाग आपण पुनश्च एकदा म्हणजे 9वीच्या पोर्शनमध्ये पूर्ण करतो आहे. ज्यांना तो भाग अजून सेतुब्रिजची खरी संकल्पना पूर्ण करण्यासाठी आपल्याला ते भाग परत एकदा समजून घ्यायचा आहे आणि पुढच्या तासिकेच्या वेळेला आपण ह्या सेतुब्रिज ह्या संकल्पनेतून बाहेर येऊया आणि मग आपण पुन्हा एकदा 9वीचे पहिले 3 लेसन्स भाग 1चे भाग 2चे 10वीचे भाग 1चे 3 लेसन्स झालेत, भाग 2चे लेसन झालेत. काही मुलांनी मला मिसलेनियसमधल्या काही शंका, प्रॉब्लेम सेटमधल्या काही शंका विचारलेत, त्यांचंही उत्तर आपल्याला द्यायचं आहे. आणि मग आपण 10वीचेही पुढचे जे लेसन्स आहेत म्हणजे पुढचे लेसन्स सगळे आणि हे थोडासा भाग कमी होणाऱ्या अभ्यासक्रमामधून तो भाग अभ्यासक्रमातून कमी झाला तरी सेल्फ स्टडीसाठी राहणार आहे. तुम्हाला 11वीसाठी 12वीसाठी तो भाग उपयोगी पडेल. म्हणून आपण मात्र त्या कमी होणाऱ्या भागाचा विचार न करता संपूर्ण अभ्यासक्रम कसा पूर्ण करता येईल आणि तो व्यवस्थितरित्या तुमच्यापर्यंत कसा पोहोचेल असा तमाम प्रयत्न करणार आहोत. एकतरी सेतू चाचणी हे सगळे चाचणीचे प्रश्न सोडवून शाळेत जमा करायचे आहेत, शिक्षकांच्याकडे जमा करायचे आहेत. तुम्ही अजूनही मला कुठल्या शंका असेल तर सांगू शकता, तुम्ही टीचरांशी शेअर करू शकता. आपण तो सेतू चाचण्या पूर्ण करणार आहोत. शिवाय आपला पुढचा अभ्यासक्रमसुद्धा आपण निश्चितपणे पूर्ण करत जाणार आहोत. तुम्हाला सर्वांना लवकरच आपण पुढच्या तासिकेच्या वेळी भेटूया. ही चाचणी सेतूची पूर्ण करून घेऊया, त्याच्यानंतर नवीन पोर्शन म्हणजे पुढचा भागाकडे आपण जाऊया. तोपर्यंत सर्वांना शुभेच्छा. परत एकदा मनापासून धन्यवाद. चांगल्या रीतीनं सहकार्य करताय, तास ऑब्झर्व करताय, बघताय, नीट काळजीपूर्वक पप्पा मम्मींचं तुमच्या सहकार्य आहे. परत एकदा गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा, आमचा आनंद द्विगुणित करा. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष फ्रॉम मी.